नमस्कार, मी कुणाल. C24 बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोणाला तारणार गणेशनगरचे मतदार? श्रीगोंद्याचे प्रभाग 5चे दिग्गज उमेदवार उतरणार रिंगणात. मिरजेत 6 महिला चोरट्यांचा धुमाकूळ. रात्रीच्या सुमारास लाखोंचा ऐवज केला लंपास. राहुरीच्या विल्सन बायबल चर्चच्या जागेवर होत असलेले अतिक्रमण काढण्यासाठी पास्टर केशव वाघ यांचे पोलिसांना निवेदन. आणि श्रीगोंद्याच्या प्रभाग 6वर शहरासह संपूर्ण तालुक्याचे लक्ष. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता सविस्तर वृत्त. श्रीगोंद्याच्या गणेशनगर 5 प्रभागात दिग्गजांसह अनेक इच्छुक उमेदवार दंड थोपटून रिंगणात उतरणार आहेत. या लढतीत मतदार राजा कोणाला तारणार हे आताच निश्चित झाले नसले तरी या प्रभागात बिग बॉसची लढाई होणार हे मात्र नक्की. गणेशनगर 5 प्रभागात दिग्गजांसह अनेक इच्छुक उमेदवार दंड थोपटून रिंगणात उतरणार आहेत. या लढतीत मतदार राजा कोणाला तारणार हे आता निश्चित झाले नसले तरी या प्रभागात बिग बॉसची लढाई होणार हे निश्चित आहे. मात्र या प्रभागाची सध्याच्या परिस्थितीचा आढावा आम्ही घेतला असता रस्ता, ड्रेनेज लाईन आणि लाईट अशा नागरिकांच्या समस्या पुढे आल्याचे दिसते. यामध्ये माळीनगर भागात गटार लाईनचे काम चालू असले तरी देखील महिलांनी यासाठी पूर्वी पाठपुरावा केल्याचे समजते. चालू असलेल्या कामावर देखील काही महिला वर्ग नाराज दिसून आलाय. आनंदकर मळा येथे घरी ये जा करण्यासाठी मुख्य रस्त्यापासून आत येण्यासाठी मार्गच नसल्याचे सांगितले जाते, तर काहींनी झालेले काम चांगले असल्याचे सांगितले. असे असले तरी शहर हे झपाट्याने वाढत आहे. मात्र नागरिकांची मूलभूत गरजा भागवणे ही देखील काळाची गरज आहे. या नागरिकांच्या समस्या सोडवणारे कोणते उमेदवार नेते मंडळी देतात आणि ते कितपत या नागरिकांच्या समस्या सोडवू शकतात, अशाच उमेदवारांना प्रभाग क्रमांक 5चे मतदार पावणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. नमस्कार. C24 श्रीगोंदा नगरपालिका महायुद्धामध्ये आपलं हार्दिक स्वागत. आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 5 गणेशनगरमध्ये.
या प्रभागाची व्याप्ती पाहता यामध्ये बनसुडेमळा, जावाईनगर, माळीनगर या प्रभागाची व्याप्ती आहे. या प्रभागामध्ये आपण जाणून घेऊया नागरिकांच्या काय समस्या आहेत आणि काय अडचण आहे. चला तर मग जाऊया या प्रभागात नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी. आमच्या ह्या पाण्याची व्यवस्था करून दे एवढी. आता हिथून इकडे आणली, आता पण हिथून तिकडे न्यायची तेवढी. काम चालू आहे. हा, पाण्याचे काय सोय पाण्याची सोय व्यवस्था पाणी. माझे नाव दादासाहेब अरुण कोंबडे. मी वार्ड क्रमांक 5 मध्ये आहे, श्रीगोंदा नगर परिषद अध्यक्ष. तर याच्यामध्ये एक 2 ते 3 प्रॉब्लेम येतं. पालिकेची जी लाईट आहे ती लाईट लागत नाही आहे. दुसरा प्रॉब्लेम म्हणजे पाण्याचा खूप मोठा गंभीर प्रॉब्लेम आहे. हे 2 प्रश्न खूप मोठे आहेत. पाण्याचे काय आहे नेमका प्रॉब्लेम? पाण्याचं म्हणजे आता दुष्काळ आहे, पाऊस नाही 3-4 वर्षापासून. प्यायला पाणी नाही. पालिकेची पाईपलाईन होऊन सुद्धा अजूनपर्यंत चालू नाही. कृष्ण महादू डाके, राहणार माऊली मंदिर आणि रस्त्याची तर गैरसोय आहेच. आणि पुढे देवकर वस्तीपासून तर रस्ता का खड्डे जागजागी काट्या रस्त्यावर पडलेल्या ह्याच्यावर कुणीच लक्ष देत नाही. आणि कुणी आम्ही सामान्य माणसांनी कोणाला बोलवतं राग येतो. मग कुणीतरी पुढाऱ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे ना त्याच्यावर. माझं नाव युवराज पांढरकर, प्रभाग क्रमांक. आमचा इथे रस्ता आहे, म्हणजे आम्ही नदीच्या कडेलाच राहतो आहे सर्वजण. एक 6-7 घरं आहेत आमची. तर आम्ही वारंवार रस्त्याची मागणी केली आहे नगरपालिकेकडे. आणि आमचे जे नगरसेवक होते, आपले नगराध्यक्ष जे असतील, त्यांना वारंवार प्रयत्न केले. आम्ही सांगितले की आत्तापर्यंत काही रस्त्याचं काम झालेलं नाही आहे. पण आता परत निवडणूक आलीच आहे आपली, फेब्रुवारीमध्ये निवडणूक येते. तर आमचं असं म्हणणं आहे की जे कोणी आमच्या प्रभागातून उभे असतील, अध्यक्षपदाला असतील किंवा नगरसेवक पदाला असतील, तर त्यांनी याची दखल घ्यावी. आणि जे आमचे रस्त्याचं काम जो करून देईल त्यालाच आम्ही मतदान करेल. आणि त्यांनी आश्वासन दिलं पाहिजे आम्हाला, की आधी सांगितलं पाहिजे की हा रस्ता ह्या वेळेस आम्ही करून देऊ. एवढीच अपेक्षा आहे आमची, बाकी काही नाही. पावसाळ्यात आम्हाला म्हणजे आता या नदीला पाणी येतच असते पावसाळ्यामध्ये. मग आम्हाला पलीकडे रोडला जाण्यासाठी कुठलाही मार्गच नाही आहे. म्हणजे समोर हे दुसऱ्याची शेती आहे, फक्त एकमेव मार्ग आहे की हा रोड इथपर्यंत झाला पाहिजे, त्या हॉटेलपर्यंत, म्हणजे ब्रिजपर्यंत झाला पाहिजे. ह्या घरापासून म्हणजे इकडे लास्ट एंडपासून ते त्या रोडपर्यंत असं एक 300 मीटरचा पट्टा आहे. हा एवढा होणं गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. दुसरा असं महत्त्वाचं असं आहे की म्हणजे आता पाण्याचा प्रश्न आहे. म्हणजे पाण्याची पाईपलाईन अजूनपर्यंत काय आलेली नाही आमच्यापर्यंत. नळ वगैरे काय आलेले नाही आहेत इथपर्यंत अजून. ते पण येण्याचा प्रयत्न करावा. आता रस्ता तर होत आहे, तर पाण्याचाही प्रश्न आहे. लाईट तर दिलेली आहे, लाईटचा काही प्रॉब्लेम नाही. फक्त पाण्याचा आणि रस्त्याचा 2च प्रश्न राहिलेले आहेत आमचे इथे खाली. एवढे ज्ञानदेव खेतमाळीस आहे. शेतातून लाईट नेली, ती बी बळजबरी नेलेली गटर लाईन. मी म्हणलं होतं बांध उरून घ्या घरामागून म्हणून. काम पूर्ण झालंय का गटर लाईन? कायचं काम पूर्ण झालंय? हो का, इथं आणून सोडले. ही काल पुरलेले पाईप आहेत. मी त्यांना म्हणत होती साहेबांना की उकरून घ्या म्हणून. तुम्ही मी सांगितलं होतं उकरून काढा तुम्ही, त्यांनी तरी पुरलेत ते पाईप. पाणी येतं का तुम्हाला नगरपालिकेचं? नाही, पाईपलाईन टाकलेली का पाण्याची? पाईपलाईन वाढीत आली, पण तिथून कनेक्शन देणार कधी आम्हाला? ती कधी आलेली तिथं वाडीत पाईपलाईन? वर्ष झालंय पाईपलाईन आलेली वाडीत. कारण मी सचिन खेतमाळीस, वार्ड क्रमांक 5 मध्ये राहतो. आमच्या वार्डामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा विकास झालेला आहे आणि कुठल्याही प्रकारची अडचण नसता. पाण्याची नाही, शेतीला पण पाणी कमी नाही आणि प्यायच्या पाण्याचीही काही अडचण नसल्यामुळं आम्हाला आत्ताच्या चालू घडीला कोणत्याही प्रकारची अडचण नसून आणखी येणाऱ्या एक रोटेशन जर का आम्हाला मिळालं तर अतिशय उन्हाळा एकदम बऱ्यापैकी कडल निघतोय. कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांच्या समस्या आपण जाणून घेतल्यात. हा प्रभाग जरी शहराला जोडलेला नसला तरी वाडी वस्तीवरचा हा प्रभाग मानला जातो. तसा अनेक दिग्गजांचा हा प्रभाग आहे. मात्र या ठिकाणी आपण नागरिकांना, मतदारांना विचारले असता त्यांच्या समस्या. काहींनी सांगितलं माळीनगरसारख्या विभाग असेल त्या ठिकाणी त्यांना गटर लाईनची सोय अजून व्यवस्थित झालेली नाही आहे. जरी काम चालू असलं तरी ती उत्कृष्ट नाही असं काही नागरिक सांगतात.
त्याच प्रमाणात काही ठिकाणी रस्त्यांची अडचण आहे, रस्ताच नगरपालिकेचा नाही असं नागरिक सांगतात. आणि बाबुर्डी रोड हा जरी नगरपालिकेने मध्ये दुभाजक टाकून व्यवस्थितरित्या केला जरी असला तरी बाबुर्डी गेटपासून जो रोड येणार आहे तो अद्यापही तसाच रोड धूळ खात पडलेला आहे. तिथपर्यंत रोड कधी होणार याची औत्सुकता लोकांना लागलेली आहे. तरी गणेश नगरचे मतदार हे कोणत्या नगरसेवकाला या वार्डातून किंग करतात हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचे ठरणार आहे. प्रतिनिधी सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले, C24 तास, श्रीगोंदा. टाकळी ढोकेश्वर गटाचा बाल आनंद मेळावा कटारिया मंगल कार्यालयात पार पडलाय. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे सदस्य काशीनाथ दाते असून त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश दिलाय. अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा परिषद शाळेच्या बाल आनंद मेळाव्यातूनच विद्यार्थ्यांना समाजातील व्यावहारिक ज्ञानाचे खऱ्या अर्थाने शिक्षण मिळते असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे सदस्य काशीनाथ दाते सर यांनी केले. टाकळी ढोकेश्वर गटाचा बाल आनंद मेळावा टाकळी ढोकेश्वर येथील कटारिया मंगल कार्यालयात पार पडला. या प्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अर्बन बँकेचे संचालक अशोक कटारिया, जिल्हा मराठा संस्थेचे विश्वस्त सीताराम खिलारी, पंचायत समिती सदस्य सरुताई वाघ, बबनराव पायतोडे आदी मान्यवर उपस्थित होते. शासनाने केलेल्या प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी ढोकेश्वरच्या इयत्ता 4थीचा विद्यार्थी अहमद जावेद शेख याने कापडी पिशवी विक्रीचा स्टॉल लावला. तो संपूर्ण मेळाव्याचेच आकर्षण ठरलाय. जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ दातेसह पाहुण्यांनी त्याचे कौतुक केले. काशीनाथ दाते यांनी पुढे सांगितलंय की जिल्हा परिषदेच्या शाळेचा बाल आनंद मेळावा हा विद्यार्थ्यांना आनंद देणारा आहे. बाजारात शेतमालाची खरेदी विक्री दिलेल्या पैशातून किती पैसे परत देणे यामधून या विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढते. मात्र जिल्हा परिषदेकडून 30,000 रुपये निधी मिळतो, तो अत्यंत तुटपुंजा आहे. पुढच्या वर्षापासून तो निधी 50,000 करण्याचा खास प्रयत्न करू असे यावेळी त्यांनी सांगितले. सीताराम खिलारी, अशोक कटारिया यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. गट शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन मंगेश खिलारी यांनी तर आभार संतोष खामकर यांनी मानलेत. जिल्हा परिषद टाकळी ढोकेश्वर गटाचा बालानंद मेळावा अतिशय उद्घाटन आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये पार पडलं. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य या गटाचे आदरणीय दाते सर, पंचायत समिती सदस्य सुप्रियाताई साळवे, त्याचबरोबर सरुताई वाघ आणि पंचक्रोश येथील शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, अध्यक्ष, गावचे सरपंच, या मराठा विद्याप्रसारकचे सीतारामजी खिलारी सर हे सर्व मान्यवर उपस्थित होते. आणि या गटासाठी अतिशय शिक्षकांनी आणि केंद्रप्रमुख विस्ताराधिकारी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं. याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि विद्यार्थ्यांना शाळेत मिळालेल्या ज्ञानाचा त्यांचा बाहेरील दैनिक जीवनामध्ये उपयोग व्हावा यासाठी हे बालानंद मेळावे अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. आणि यामुळे विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाची कल्पना आत्ताच शाळेमध्ये येते आणि लर्निंग विदाऊट बर्डन ही संकल्पना यामधून साकार होते आणि विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण होते आणि जीवन आणि शिक्षण यांची गाठभेट या बालानंद मेळाव्यामध्ये होते. विद्यार्थ्यांच्या अंगी सुप्त कलागुण आणि कलाकौशल्य यामधून वाढीस लागण्यास मदत होते. अशा पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीचा बालानंद मेळावा या गटाच्या विस्ताराधिकारी, बीटाचे विस्ताराधिकारी JSP कारले, त्यांचे सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचं पुनश्च अभिनंदन करून मी थांबतो. जय हिंद.
या आनंद मेळाव्याची कल्पना 4 वर्षापूर्वी या जिल्हा परिषदेच्या तत्कालीन बिनवडे साहेब यांची खऱ्या अर्थाने कल्पना आहे आणि त्या कल्पनेतून हे आनंद मेळावे आयोजित केले जातात. मागच्या वर्षामध्ये त्याच्या मागच्या वर्षामध्ये या आनंद मेळावे जवळपास 2-3 दिवस या ठिकाणी चालले जात होते. यावर्षी 1 दिवसाचा शॉर्ट असा हा मेळावा घेतलेला आहे. जवळपास या टाकळी कुसर जिल्हा परिषद गटामध्ये एकूण 24 महसुली गावं आहेत, 76 शाळा आहेत आणि जवळपास 225 शिक्षक या शाळांच्यामधून काम करतात. 3000 विद्यार्थी या सगळ्या शाळांच्यामधून शिकत आहेत आणि या 3000 विद्यार्थ्यांनी या आनंद मेळाव्यामध्ये त्या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे. या सगळ्या विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी जे काही विक्रीयोग्य भाजीपाला असेल, आणखी काही वस्तू असतील, काही बाजारातून उपलब्ध केलेल्या वस्तू असतील, त्या वस्तूंचे स्टॉल या ठिकाणी लावलेले आहेत आणि हे विद्यार्थी या स्टॉलच्या माध्यमातून आपल्याला व्यावहारिक ज्ञान कसं असलं पाहिजे त्या व्यावहारिक ज्ञानाचं शिक्षण निश्चितपणे प्रॅक्टिकली म्हणजे अनुभवानं या आनंद मेळाव्याच्या माध्यमातून या स्टॉलमधून ते घेत आहेत आणि ही अतिशय स्तुत्य अशी कल्पना आहे, स्तुत्य असा हा उपक्रम आहे आणि या उपक्रमाचं या ठिकाणी यशस्वीरित्या आयोजन आमचे गट शिक्षणाधिकारी असतील, त्यांचे सगळे विस्तार अधिकारी, सगळे सहकारी असतील, या सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन आणि नियोजन या ठिकाणी त्यांनी केलं आणि आनंद मेळावा यशस्वी करण्यासाठी सगळ्यांचं सहकार्य लाभलं. त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. सी24 तासाठी विनोद गायकवाड, पारनेर. खडीफोड करणाऱ्या येवला तालुक्यातील लभान समाज बांधवांतर्फे येवला ते मुंबई मंत्रालय कार्यालयावर हातोडा पदयात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेची सुरुवात येवला मुक्तिभूमी येथून करण्यात आली असून लभान समाजाच्या समस्त कार्यकर्त्यांनी यात सहभाग घेतलाय. जय जवान जय लभान. हातफोड खडीची नोंद झालीच पाहिजे. हातफोड खडी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची आदी घोषणासह हाती हातोडा आणि विविध मागण्यांचे फलक घेत खडीफोड करणाऱ्या तालुक्यातील लभान समाज बांधवांनी येवला ते मुंबई मंत्रालय कार्यालयावर हातोडा पदयात्रा काढण्यात आली. येवला मुक्तिभूमी येथून या पदयात्रेस सुरुवात करण्यात आली आहे. खडी फोडण्याचा पारंपरिक व्यवसाय करीत असलेल्या लभान समाज बांधवांचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे खडी. ही खडी फोडण्यासाठी या समाजाकडून वापरले जाणारे हत्यार म्हणजे हातोडा. आपल्या विविध मागण्यांसाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात छाबा लभान क्रांतीवीर सेनेचे प्रदेशाध्यक्ष मयराम नवले, विनायक जाधव, लखन कोठारे आदींसह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. सी24 तासाठी प्रशांत कलंके, येवला. पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या 17व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील मराठी चित्रपटांच्या स्पर्धात्मक विभागात यंदाच्या वर्षी 7 चित्रपट निवडले गेलेत. यात मुळशी पॅटर्न, नाळ, खटला बिटला, भोंगा, चुंबक, बोधी आणि दिठी या चित्रपटांचा समावेश आहे. पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या 17व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील पुणे चित्रपटांच्या स्पर्धात्मक विभागात यंदाच्या वर्षी 7 चित्रपट निवडले गेलेत. महोत्सवाचे अध्यक्ष आणि संचालक डॉक्टर जब्बार पटेल यांनी या चित्रपटाच्या नावासह महोत्सवात परीक्षण करणाऱ्या तज्ज्ञ परीक्षकांची नावे, फिप फोरम अंतर्गत होणारे कार्यक्रम, रेट्रोस्पेक्टिव्ह ट्रिब्यूट, देशविशेष, विद्यार्थी स्पर्धात्मक विभाग या अंतर्गत निवडल्या गेलेल्या चित्रपटांची माहिती जाहीर केली आहे. येत्या 10 ते 17 जानेवारी 2019 दरम्यान होणाऱ्या या महोत्सवासंबंधी माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉक्टर पटेल बोलत होते. याबरोबरच चिली देशातील डॅम किड्स हा गोन्झॅलो जस्टिनियानो दिग्दर्शित स्पॅनिश चित्रपट यावर्षीच्या फिफची ओपनिंग फिल्म असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावर्षी विविध विषयांवर भाष्य करणाऱ्यांबरोबरच हलके फुलके विषय देखील समर्थपणे यावर्षी विविध विषयांवर भाष्य करण्याबरोबरच हलके फुलके विषय देखील समर्थपणे मांडणाऱ्या 7 मराठी चित्रपटांची निवड फिप अंतर्गत असलेल्या मराठी स्पर्धात्मक विभागात झाली आहे. यामध्ये मुळशी पॅटर्न, नाळ, खटला बिटला, भोंगा, चुंबक, बोधी, दिठी या चित्रपटांचा समावेश आहे. यावर्षी जी स्पर्धा आहे त्यामुळे दरवर्षी आपण 7 सिनेमे स्पर्धात्मक घेतो आणि जे सन्मान आहे त्याच्यानं संत तुकाराम अवॉर्ड असं आहे. महाराष्ट्र शासनाने दिलेले 5 लाखाचं अवॉर्ड म्हणजे वर्ल्ड सिनेमाला जे आहे ते प्रभात अवॉर्ड आहे.
आणि जे मराठीसाठी आहे ते संत तुकाराम याकरता दिले गेले, कारण संत तुकाराम हा जो प्रभातचा सिनेमा होता हा व्हेनिसला कॉम्पिटिशनला गेला होता 1931 साली, आणि भारतातला पहिला सिनेमा आहे तो, भारतीय सिनेमा ज्याला आंतरराष्ट्रीय पारितोषिक मिळालं. तर अशा संत तुकाराम सिनेमाच्या नावानं हे अवॉर्ड आहे, 5 लाखाचे अवॉर्ड आहे, आणि ते आपण दिग्दर्शक आणि निर्माते यांच्यामध्ये विभागून देतो, समविभागून. तर यावर्षी जे सिनेमे आहेत त्याच्यामध्ये सिनेमांची यादी अशी आहे: मुळशी पॅटर्न, दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे, नाळ दिग्दर्शक सुधाकर रेड्डी, खटला बिटला दिग्दर्शक परेश मोकाशी, भोगा दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील, त्यानंतर चुंबक दिग्दर्शक संदीप मोदी, बोधी दिग्दर्शक विनीत चंद्रशेखरन आणि दिठी दिग्दर्शिका आहेत सुमित्रा भावे. असे 7 सिनेमे यावेळेला स्पर्धेत. C24 ताससाठी अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, पुणे. या बातमीबरोबरच बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात, बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. मिरजेत 6 महिला चोरट्यांनी शाला पांघरून धुमाकूळ घातलाय. रात्रीच्या सुमारास चोरी करून रोख रक्कम, कपडे असा लाखोंचा ऐवज लंपास केलाय. मात्र चोरी करताना त्या महिला CCTV मध्ये कैद झाल्यात. या चोरट्या महिलांचा शोध घेण्यासाठी शहर पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी 3 पथके नेमली आहेत. मिरजेत 6 महिला चोरट्यांनी शाल पांघरून धुमाकूळ घातलाय. रात्रीच्या सुमारास चोरी करून रोख रक्कम, कपडे असा लाखोंचा ऐवज लंपास केलाय. तर चोरी करताना त्या महिला CCTV मध्ये देखील कैद झाल्यात. मिरजेत 2 दुकान फोडण्यात आली आहेत. मिरज शहरातील लोणार गल्ली, किसान चौक, अमर टॉकीज जवळ या ठिकाणी 6 महिला चोरट्यांनी दुकानाचे शटर कटावणीने उचकटून दुकानाच्या गल्ल्यात असलेले रोख रक्कम, दुकानातील साहित्य, कपडे, साबण असा लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय. या सर्व चोरीचा प्रकार दुकानातील CCTV मध्ये कैद झालाय. या सर्व चोऱ्या पहाटेच्या सुमारास झाल्यात. CCTV मध्ये शाल पांघरून प्रवेश करताना CCTV मध्ये या महिला आल्या आहेत. दुकान मालकांनी पोलिसात तक्रार दिली असून या चोरट्या महिलांचा शोध घेण्यासाठी शहर पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी 3 पथके नेमली आहेत. दुकान उघडले होते, शटर वगैरे व्यवस्थित होतं. मध्ये आलो मी, झाडून वगैरे घ्यायचं होतं, तर मी आलो मध्ये कॅश काउंटरकडे बघितलं तर दोन्ही पण कॅश काउंटर फोडलेले होते. आणि दोन्ही कॅश काउंटर मी त्यानंतर सरांना कॉल केला. सरांना म्हटलं की काय असं काही प्रॉब्लेम झाला म्हणजे साईडला काही कॅश ठेवलेले का? सर म्हटले नाही ठेवले. तर दुसरीकडे बघितलं काही वस्तू वगैरे तर काही गेले नव्हत्या, तर फक्त पैसे गेले होते. आमची काही 40,000 रुपये, 40-45,000 रुपयांपर्यंत अमाऊंट होते दोन्ही याच्यामध्ये कॅश काउंटरमध्ये. आणि एक कॅश काउंटर CCTV कॅमेरामध्ये आम्ही बघितल्यानंतर त्यामध्ये एक मुलगी दिसली आणि त्यांनी सगळे अमाऊंट वगैरे दोन्ही कॅश काउंटर फोडून अमाऊंट नेलेली. किती रक्कम गेलेलं आहे? तरी जवळपास दोन्ही कॅश काउंटरमध्ये कमीत कमी तरी 40-45,000 रुपयांपर्यंत रक्कम होती. C24 तासाठी गणेश चव्हाण, सांगली. पारणे तालुक्यातील वडगाव सावताळ येथील 21 वर्षीय किरण छवन निवडुंगे या युवकाने दुपारी 12:30च्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. किरण ढोकेश्वर महाविद्यालयात FIBAच्या वर्गात शिक्षण घेत होता. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाहीये. पुढील तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पवार हे करतायत. पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथे युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. याबाबत पोलीस सूत्राकडून समजलेली माहिती अशी की वडगाव सावताळ येथील किरण छगन निवडुंगे वय वर्ष 21 या ढोकेश्वर महाविद्यालयात FIBAच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. ही घटना दुपारी 12:30च्या सुमारास घडली आहे. आई वडील हॉटेलवर काम करत होते तर किरण हा शाळेत जाण्यासाठी घरी आला होता. मात्र त्याने घरातच गळफास घेतला आहे. आई वडील आल्यानंतर आवाज देऊनही दरवाजा न उघडल्यामुळे त्याने खिडकीतून डोकावून पाहिल्यावर आरडाओरड केली. गावातील तरुणांनी तातडीने त्याला टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र तो उपचारापूर्वीच मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकारी विजय गणबोटे यांनी जाहीर केले.
किरण हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. शिक्षणाबरोबरच गावात हॉटेल व्यवसाय करणाऱ्या वडिलांना तो मदत करत होता. त्याचा मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होतीये. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाहीये. या घटनेबाबतची खबर टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी पोलिसात खबर दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार AR भोसले हे करतायत. C24 तासाठी विनोद गायकवाड, पारनेर. नांदेडच्या अंजनखेड येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात 4 जानेवारी रोजी सुजान आनंद लहरी आणि पालक मेळावा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ राजश्रीताई हेमंत पाटील या होत्या. माहूर तालुक्याच्या अंजनखेड येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय येथे दिनांक 4 रोजी सुजान आनंद लहरी आणि पालक मेळावा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचा यथोचित सत्कार देखील करण्यात आलाय. त्यानंतर मान्यवरांची समयोचित भाषणे झाली आहेत. यामध्ये इसा खान, सरदार खान, सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर, गटशिक्षणाधिकारी मसूद खान यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. लहान मुले ही कुटुंबातील आणि समाजातील ज्येष्ठ मंडळींच्या वर्तणुकीकडे बारकाईने पाहत असतात, किंबहुना त्यांचे अनुकरण पण करत असतात. त्यामुळे पालकांनी आपले जीवन आदर्श कसे होईल या दृष्टीने स्वयंशिस्तीचे वर्तन बाळगल्यास येणारी पिढी सुसंस्कृत आणि देशाची जबाबदार नागरिक झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन सौ राजश्रीताई हेमंत पाटील यांनी केले. आयोजित सुजान आनंद लहरी आणि पालक मेळावा कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीच्या सभापती सौ नीलाताई राठोड, माहूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मसूद खान, सिंदखेडचे सहपोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर आदी होते. प्रास्ताविक प्राध्यापक जयकुमार खराटे यांनी केले, तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन विभाग प्रमुख प्राध्यापक विनोद कांबळे यांनी केले. सावित्रीबाई फुले महाविद्यालयामध्ये सृजन पालक आनंद लहरीच्या निमित्ताने येण्याचा योग आला आणि माननीय विभाताई खराटे यांच्या अध्यक्षतेखाली सचिव माननीय ज्योतिबादादा खराटे यांच्या मार्गदर्शनांतर्गत जयकुमार खराटे यांच्या नवनवीन उपक्रमांचा एक भाग म्हणून या आनंदनगरीचं आयोजन करण्यात आल्याचं कळालं. उपस्थित पालकवृंद, उपस्थित सर्व विद्यार्थी यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच शाळेत मिळणाऱ्या ज्ञानाबद्दल, शाळेत मिळणाऱ्या अत्यंत चांगल्या वातावरणाबद्दल सांगून जात होता. येणाऱ्या काळात एक माणूस चांगला घडावा म्हणून प्रयत्नरत असलेली शाळा येणाऱ्या काळात उत्तरोत्तर प्रगती करत जाईल यात शंकाच नाही. आज समाजामध्ये सगळ्याच दिशेने युवकांबद्दल आणि येणाऱ्या पिढीबद्दल निराशावाद बाळगत असतानाच अशा संस्था जेव्हा काम करतात आणि चांगले विद्यार्थी घडण्याचं जेव्हा काम होतं तेव्हा निश्चितच या भारताबद्दल आपले माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी जे स्वप्न बघितलं होतं की भारत हा 2020 मध्ये महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही, तर त्या दिशेने प्रयत्नरत असल्याचं जाणवतं. माहूरसारख्या अतिदुर्गम आदिवासी भागात शिक्षणाची ही गंगा आणून तिथल्या मुलांना मुक्तप्रवाहात आणण्याचं काम, हे पुण्याचं काम, देवाचं काम ही संस्था करते. यासाठी या संस्था चालकांना, शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देते. सावित्रीबाई फुले जयंती आपण कालच साजरी केली. या निमित्ताने जर आपण बघितलं तर शाळेत मुलींची संख्या ही वाखाणण्याजोगी आहे, तर त्या दृष्टीने देखील एक वेगळा प्रयास, एक वेगळा प्रयत्न म्हणून आपण याकडे बघू शकतो. येणाऱ्या काळात येथील विद्यार्थी स्वतःचं आणि परिसराचं नाव लौकिक करतील याच मनापासून. C24 तासाठी मझर शेख, नांदेड. या बातमीबरोबरच बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात, बिनधास्त. श्रीगोंदा शहराचा कधी होणार अतिक्रमणापासून मोकळा श्वास? काय आहेत श्रीगोंदा शहरातील जनतेच्या अपेक्षा? काय पडलंय जनतेच्या पदरात? यंदा कोणाकडून मिळणार कोणकोणती आश्वासने? कोण करणार आश्वासनांची पूर्तता?
काय आहे श्रीगोंदा शहराची अवस्था? खरंच झालाय श्रीगोंदा शहराचा विकास? कोण आहे जनतेचा खरा बाहुबली? श्रीगोंदा नगरपालिकेचे महायुद्ध. श्रीगोंदा नगरपालिकेचं महायुद्ध पाहायला विसरू नका आपल्या C24 तास वृत्तवाहिनीवर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी राहुरीहून. ग्रामपंचायतच्या नावाखाली राहुरी रेल्वे स्टेशन येथील विल्सन बायबल चर्चच्या बखल जागेवर होत असलेले अतिक्रमण काढावे आणि या परिसरातील ख्रिस्ती बांधवांना न्याय द्यावा या मागणीसाठी राहुरी रेल्वे स्टेशनच्या समस्त ख्रिस्ती बांधवांच्या वतीनं राहुरीचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आलंय. दिलेल्या निवेदनावर पास्टर केशव वाघ यासह इतर जणांच्या सह्या आहेत. राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन येथे 1957 सालापासून विल्सन बायबल चर्च अस्तित्वात आहे. गेल्या 60 वर्षापासून या ठिकाणी देवाची उपासना करण्यासाठी सर्व ख्रिस्ती समाज एकत्रित येतोय. मात्र मागील 2 महिन्यांपासून काही विघ्नसंतोषी व्यक्ती चर्चच्या बखळ जागेवर अतिक्रमण करू पाहत आहेत. सदर व्यक्तींना ख्रिस्ती बांधवांच्या वतीने नम्रपणे समज दिली असता ते अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत आहेत. तसेच ख्रिस्ती धर्माविषयी अपशब्द वापरत आहेत. त्यामुळे सामाजिक आणि धार्मिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय. सदर प्रकरणाबाबत 1 महिन्यापूर्वी संबंधित विघ्नसंतोषी व्यक्तीविरोधात राहुरी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यावेळी पोलीस निरीक्षक साहेब यांनी घटनास्थळी पाहणी करून तांदुळवाडी ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य तसेच संबंधित व्यक्ती यांना समज देऊन या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत सदर जागेवर कुठलीही कारवाई करू नये असे सांगितले. परंतु संबंधित व्यक्तींनी त्या जागेवर पत्रे आणि लाकडे आणून टाकली आहेत. तसेच 2 दिवसापूर्वी JCB मशीनच्या सहाय्याने सदर जागेची साफसफाई केली. या प्रकरणी प्रशासनाने लक्ष घालून सर्व ख्रिस्ती बांधवांना न्याय द्यावा तसेच सदर चर्चच्या बखल जागेचे संरक्षण करावे असे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे आणि नायब तहसीलदार गणेश तळेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. दिलेल्या निवेदनावर पास्टर केशव वाघ, रोहिणी सॅकमन यासह आदींच्या सह्या आहेत. राहुरी स्टेशन तांदुळवाडी येथे आमचं विल्सन बायबल चर्च आणि त्याच्या मालकीची बखल जागा आहे. त्या ठिकाणी काही लोक अतिक्रमण करत आहे. 49 सालापासून ती जागा आमची तशीच आहे. आमच्याकडे पुरावे पण आहे त्या जागेचे. आणि आत्ता तर काही लोक त्या जागेवर अतिक्रमण करत आहे आणि म्हणून आम्ही सर्व चर्चचे मेंबर लोक एकत्र येऊन त्याला प्रतिकार करत आहे आणि PI साहेबांना आम्ही निवेदन पण दिलेलं आहे सर्व सभासदांनी मिळून. C24 ताससाठी मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, राहुरी. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अकोले तालुकाध्यक्षपदी पत्रकार अशोक उगले तर कार्याध्यक्षपदी हेमंत आवारी, सचिवपदी विद्याचंद्र सातपुते आणि सहसचिव अण्णासाहेब चौधरी यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्याचंद्र सातपुते यांनी केलं असून आभार संजय शिंदे यांनी मानले आहेत. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अकोले तालुकाध्यक्षपदी पत्रकार अशोक उगले तर कार्याध्यक्षपदी हेमंत आवारी, सचिवपदी प्राध्यापक विद्याचंद्र सातपुते, सहसचिव अण्णासाहेब चौधरी यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पत्रकार संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा कार्याध्यक्ष हेमंत आवारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी निरीक्षक राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल रहाणे, ज्येष्ठ पत्रकार रामलाल हासे आदी उपस्थित होते. प्रथम गतवर्षात पत्रकार DM जगताप, सूर्यभान सहाणे, मातोश्री लक्ष्मणबाई मुंडे, पूर्णिमा भोकरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. वर्षभरात संघाने राबविलेल्या उपक्रमाबद्दल अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला आणि पुढील वाटचालीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी यावर्षी पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर दिनानिमित्ताने ज्येष्ठ पत्रकार स्वर्गवासी सूर्यभान सहाणे यांच्या नावाने पुरस्कार देण्याविषयी चर्चा करून यावर्षीचा पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार ॲडव्होकेट बाळ बोटे यांना जाहीर करण्यात आला आहे. कार्याध्यक्षपदी हेमंत आवारी, सचिवपदी विद्याचंद्र सातपुते, पत्रकार हल्ला विरोधी समिती जिल्हा सचिवपदी संतोष साळवे, अध्यक्षपदासाठी सर्वानुमते अशोक उगले आणि वृत्तवाहिनी अध्यक्षपदी सचिन खरात यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय. तर उपाध्यक्षपदी प्रवरा विभागातील ज्येष्ठ पत्रकार हरिभाऊ आवारी, राजूर विभागातून नितीन शहा, राम चोथवे,
मुळा विभागातील संजय फुलसौंदर यांची तर खजिनदारपदी जगन्नाथ आहेर, संपर्क प्रमुखपदी राम भांगरे, कार्यालयीन प्रमुखपदी हरीश कुसळकर, प्रकल्प प्रमुख दादाभाऊ फापाळे, प्रसिद्धी प्रमुख निखिल भांगरे, सांस्कृतिक आणि नियोजन विभाग प्रमुख निलेश वाकचौरे, सोशल मीडिया प्रमुख शुभम फापाळे आदींची निवड करण्यात आली। यावेळी अशोक उगले यांचा विशेष सत्कार देखील करण्यात आला। सूत्रसंचालन विद्याचंद्र सातपुते यांनी केले, तर आभार संजय शिंदे यांनी मानलेत। आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अकोले तालुका अध्यक्षपदाची सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कैलासवासी सूर्यमान साहने यांच्या निधनानंतर या ठिकाणी काही काळ प्रभारी म्हणून आपण संघटनेचं कामकाज चालू ठेवलं होतं। मात्र जानेवारी महिन्यात बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दिनानिमित्ताने आज या ठिकाणी बोलवलेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी सर्वांमते अशोक उगले यांची निवड करण्यात आली। त्याबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने कैलासवासी बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दिनानिमित्ताने या वर्षीपासून आम्ही राज्य मराठी पत्रकार संघाचा नगर जिल्ह्याच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार म्हणून सूर्यमान साहने सर यांच्या स्मरणार्थ पुरस्कार आम्ही सुरू केला आहे। यासाठी यावर्षी नगर जिल्ह्याचे कारभारी नावाचं सदर संपूर्ण राज्यात ज्यांनी गाजवलं, सर्व पत्रकारांमध्ये ज्यांचे नावलौकिक आमचे सर्वांचे आदरणीय सकाळचे ज्येष्ठ कार्यकारी संपादक माननीय ॲडव्होकेट बालाजी बोटे यांची सर्वानुमते आम्ही या ठिकाणी सर्व पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही एकत्र येऊन त्यांच्या नावाची सर्वानुमते निवड करण्यात आली। म्हणून या वर्षीपासून बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दिनानिमित्ताने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी पत्रकारिता क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एका ज्येष्ठ पत्रकाराची निवड म्हणून आम्ही या वर्षी ॲडव्होकेट बाळबोटे सर यांची निवड केली आहे। लवकरच अकोले येथे बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करून हा पुरस्कार विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे। म्हणून या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व मान्यवरांनी उपस्थित व्हावे असे आवाहन करतो। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अकोले तालुका अध्यक्षपदी माझी निवड झाल्याबद्दल मी सर्व पत्रकार मित्रांचे आभार व्यक्त करतो। C24 तासाठी सचिन खरात, अकोले। या बातमीबरोबरच बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात, बिनधास्त। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। आता पाहूयात पुढची बातमी। श्रीगोंद्याच्या प्रभाग क्रमांक 6 वर शहरासह संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय। तसे पाहता बिग फाईटमध्ये मतदार राजा कोणाला बिग करतात आणि कोणाला फाईट देतात हे पाहण्यासाठी शहरच नव्हे तर संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय। श्रीगोंद्याच्या प्रभाग क्रमांक 6 वर शहरासह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलंय। हा प्रभाग प्रतिष्ठेचा मानला जातो। अनेक दिग्गज या वॉर्डमध्ये गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत। या वॉर्डमध्ये मध्यंतरी एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली होती। ती निवडणूक संदेशहीन झाली। यामुळे कोण कोणाला चितपट करणार हे पाहण्याजोगे ठरेल। प्रभागाचा विचार केला असता महत्त्वपूर्ण शहरात हा प्रभाग येत असल्याने रस्त्यांची अवस्था तशी काही परिपूर्ण दिसत नाहीये आणि नागरिक देखील रस्त्यावरून नाराजी व्यक्त करताना दिसलेत। तर काही भागात महिला संतप्त होऊन पाण्यासाठी आटापिटा करताना दिसल्यात। नवीन नळ कनेक्शन चालू झाली असली तरी पाणी 2-2 दिवस येत नसल्याचे महिला वर्ग सांगतात। मात्र काही ठिकाणी संपूर्ण सुविधा मिळतात असे देखील नागरिक सांगतायत। तसे पाहता या बिग फाईटमध्ये मतदार राजा कोणाला बिग करतात आणि कोणाला फाईट देतात हे पाहण्यासाठी शहराचे नव्हे तर संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले। नगरपालिकेचे महायुद्ध या कार्यक्रमामध्ये आपण आता प्रभाग क्रमांक 6 मध्ये आलेलो आहोत। प्रभाग क्रमांक 6 मधील मतदारांच्या काय अडचणी आहेत, त्यांना कोणत्या समस्या आहेत हे आपण जाणून घेणारच आहोत। तसं पाहिलं या वार्डाची व्याप्ती पाहिली तर भाजी मंडई, त्यानंतर शिंपी गल्ली, कॅनरा बँक रोड,
अशा प्रकारची व्यक्ती ह्या वार्डामध्ये येते, तरी आपण आता नागरिकांच्या समस्या काय आहेत या वार्डामध्ये त्या जाणून घेण्यासाठी जाणार आहोत. चला तर मग आपण पाहूयात नागरिकांच्या कोणकोणत्या समस्या आहेत. गल्लीमध्ये सध्या ह्याचं काम होऊन नळ कनेक्शनचं काम होऊन 2.5 महिने झाले, म्हणजे 3 महिने झाले तरी मॅक्झिमम. परंतु गल्लीमध्ये काम होऊन सुद्धा आहे ना पाणी नळाला काय आलेलं नाही आहे आजपर्यंत. आणि हा प्रॉब्लेम फक्त एवढ्या गल्लीचाच आहे. दुसऱ्या गल्लीमध्ये पाणी येतं आहे, पण ह्या गल्लीमध्ये काही पाणी येत नाही नळाला. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम ही सांगितलेलं आहे, पण त्याचं काय अजून ही घेतलेली नाही आहे, त्यांनी दखल घेतलेली नाही. आणि पूजा संदीप राऊत, प्रभाग क्रमांक 6. नळाला पाणी येत नाही आहे. 8-10 दिवस झालं बोले की फिल्टरच्या नळाला पाणी येईल, पण फिल्टरच्या नळाला पण पाणी येत नाही आणि जुन्या नळाला पण पाणी येत नाही. मग आम्ही काय करायचं, कुठं जायचं? टँकरसुद्धा येत नाही पाण्याचा. किती महिन्यापासून पाणी? 1 महिना झालं पाणी येत नाही नळाला. जुन्या नळाला पाणी येतं? जुन्या नळाला पण पाणी येत नाही आता. जुन्या नळाला 10-15 दिवस झालं पाणी येत नाही. आणि येतं तर लई थोडं येतं, 2-3 हांडेच पाणी येतं आणि घाण पाणी येतं. आम्ही ते पाणी कसं काय प्यायचं? आमचे लहान मुलं येतं, मातीची हा सगळी माती ती किडे येतात त्याच्यात. श्रीगोंदा शहरात प्रभाग क्रमांक 6 मधील गवळी गल्ली ते रेणुका मातेला परिसर असेल, तर मंजू बघेल दिल्ली वेस्ट ते शिवाजी चौकातला परिसर असेल. वार्ड क्रमांक 6 मधील आपण कुठेही फिरला तर रोडची अवस्था आपण बघताय की पाणी ठिकठिकाणी साठलेलं आहे आणि कोणत्याही रोडचं काम झालेलं नाही. आपण फक्त वार्ड क्रमांक 6 हा सुशिक्षित लोकांचा वार्ड म्हणून समजला जातो. ह्या वार्डामध्ये फक्त ह्या वार्डमधले कुठलेही कामं झालेले नाही आहेत आणि फक्त बाहेरचे कामं झालेले आहेत. त्यामुळं माझं प्रत्येक नगरसेवकाला एक म्हणणं आहे की आपण प्रत्येक वार्डांनी फिरलं, आपल्या गाड्या मोठाल्या आहेत, आपल्याला कोणताही गाडीची आपण कोणत्याही गाडीतून चालत असताना आपल्याला कोणती काय जाणवत नाही, पण बाकीचे जे नागरिक आहेत त्या नागरिकांना भरपूर असा त्रास होतो. रोगराई त्या या खराब पाण्यामुळं नागरिकांना जो त्रास होतो त्यामुळं नागरिकांना रोगराई होती आहे. साहेब वसंत बबन भापकर. तर इथं पाण्याचं याचं सगळं व्यवस्थित सोय आहे, तसं काही नाही. लाईट बी आहे. पाण्याचे नवीन कनेक्शनचं ते कायमस्वरूपी सुरू करावा, बस एवढीच मागणी, दुसरं काय नाही. आता मी वार्ड क्रमांक 6 मधील मतदार आहे. आमच्या मागील 5 वर्षापासून रस्ता नाही आहे. मागील 5 वर्षापासून रस्ता केला होता, परंतु अतिशय निकृष्ट दर्जाचा रस्ता आहे. काँक्रीट रस्ता केला की मातीचा रस्ता केला तेच कळत नाही. ह्याच्यापूर्वी ह्यातून पुढे अजिबात लक्ष नाही आहे. पाण्याची समस्या तर कायम आमच्याकडे आहेच, कंटिन्यू प्रेशर येतच नाही पाण्याला. कचऱ्याची गाडी येते पण ती घंटा वाजते ना, ती काय आवाजच देत नाही, बारकीने निघून जाते. माणूस यूज तर गेली पुढं पार, वेळ अजिबात टायमाला नाही. वार्ड क्रमांक 6 मधील नागरिकांच्या समस्या आणि अडचणी आपण जाणून घेतल्यानंतर या प्रभागात पाण्याची समस्या आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर अजूनही रस्त्याची अवस्था या वार्डामध्ये म्हणावी तेवढी चांगली नाही आहे. तसेच या प्रभागात अनेक विद्यालये असल्याने पालकांच्या आणि विद्यार्थ्यांची वर्दळ या भागात आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते. तरी या विद्यालयासमोरील रस्ते अजूनही खराबच आहेत. भागात प्रामुख्याने शेख आणि खेणके ही प्रतिष्ठेची लढाई मानली जाते. या बिग फायटीकडे शहराचेच नव्हे तर तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. C24 ताससाठी सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले, C24 तास, श्रीगोंदा. आता बातमी आहे फॅशनमध्ये राहणाऱ्यांसाठी. एक अवलिया आपल्या हेअरस्टाईलवर रोजचे 80 रुपये खर्च करतो आणि महिन्याला हैदराबाद येथे जाऊन केसांची सेटिंग करतोय. तर पाहूयात हिंगोलीतल्या या शौकीन अवलियाची ही बातमी. मित्रांनो, आपण तेरे नाम पिक्चर पाहिलाच असेल. तेव्हापासून आत्तापर्यंत अनेक जणांना हेअरस्टाईलचा वेड लागलाय आणि कित्येक जण वेगवेगळ्या हेअरस्टाईल करू लागलेत. असाच हिंगोलीमधील एक अवलिया चक्क 70 ते 80 रुपये रोजच स्वतःच्या हेअरस्टाईलसाठी खर्च करतोय.
अब्दुल गफार असं या युवकाचं नाव. तो प्रत्येक महिन्याला आपल्या केसांना वेगवेगळ्या प्रकारची मशीन लावून कुरळी केस होऊ नयेत, त्याचबरोबर मोकळे केस राहण्यासाठी त्याची सेटिंग करण्यासाठी तो प्रत्येक महिन्याला हैदराबाद येथे जातो आणि त्यावर 1500 रुपये प्रति महिना खर्च देखील करतो. एवढेच नव्हे तर तो महिन्यातून 6 वेळेस कटिंग करून प्रत्येक कटिंगला तो 80 रुपये खर्च करतोय. अब्दुल गफार हा हिंगोली शहरातील रिसोड फाट्यावर राहतो. अब्दुल गफार हा स्वतःचा ट्रक चालवून आपली उपजीविका चालवतो. स्टाईलने चालणे, चालताना केसांना हलविणे ही एक अब्दुल गफारची मोठी स्टाईल आहे. अब्दुल गफार हा मागील 2 वर्षांपासून केसांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो. दिवसभरातून तो 70 ते 80 रुपये केसांवर खर्च करतो. आता अब्दुल गफारच्या हेअरस्टाईलची चर्चा हिंगोली शहरातच नव्हे तर जिल्हाभरात रंगू लागली आहे. माझ्या केसांवर खर्च करणे आणि केसांची निगा राखणे हा माझा छंद नसून माझी आवड आहे. ये तो मेरा स्टाईल है, अभी तो बहुत कुछ बाकी है असे म्हणत अब्दुल गफारच्या हेअरस्टाईलची चर्चा हिंगोलीमध्ये सुरू आहे. नवनवीन येणाऱ्या पिक्चरमुळे तरुणाईला वेड लागलाय हे मात्र नक्की. अशीच कटिंग आवडते का? कोणता कट म्हणतात त्याला? वन साइड कुठे हिंगोलीमध्ये करतात का असं? हिंगोलीमध्ये रिसाल ना का? एकाच जागी होतो का? कधीपासून करता म्हणताय? 2 वर्ष झाले. केल्याने काय होते बरं नेमके? काय नाही, शौक का? तुमचं नाव काय? अब्दुल गफ्फार. पूर्ण नाव? अब्दुल गफ्फार शेख हैदर. इथेच राहता हिंगोलीत? हो. साठी उमेश चक्कर, हिंगोली. नेवासा शहरातील घनकचरा गोळा करून हा नेवासा नगर पंचायतच्या प्रभाग क्रमांक 2 मधील शिवाजीनगर या परिसरात खाली केला जातोय. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. येत्या 15 दिवसात कचरा डेपो बंद करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रभाग क्रमांक 2च्या नगरसेविका आणि नागरिकांनी नगर विभागाचे पाणी पुरवठा विभागाचे इंजिनियर निखिल नवले यांना दिलाय. नेवासा शहरातील मध्यमेश्वर मंदिर रोडवर असलेल्या प्रभाग क्रमांक 2 मधील शिवाजीनगर भागातील कचरा डेपो त्वरित बाहेर हलविण्यात यावा, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगरसेविका सौ शालिनीताई संजय सुखदान यांनी दिलाय. यावेळी नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नगरसेविका सौ शालिनीताई सुखदान यांनी म्हटलंय की मध्यमेश्वर मंदिर रोडकडे जाणाऱ्या शिवाजीनगर परिसरात नागरिक राहत असलेल्या या रस्त्यावर हा कचरा डेपो येत असल्याने या भागात प्रचंड प्रमाणात दुर्गंधी येते. या परिसरातील नागरिकांचे त्यामुळे आरोग्य धोक्यात आलंय. या कचरा डेपो लगतच प्रवरा नदी आहे. कचरा डेपोमुळे डुकरे, कुत्रे आणि गाढवं हे प्राणी येथील कचरा खाण्यासाठी येतात आणि सदरचा कचरा हा प्रवरा नदीच्या पात्रात देखील मिसळला जातो. त्यामुळे पाण्यालाही दुर्गंधी येते. या कचरा डेपोमुळे शिवाजीनगर या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने हा कचरा डेपो त्वरित हलवावा, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता घंटागाड्या अडविण्यात येऊन आंदोलन केले जाईल असा इशारा निवेदनात देण्यात आलाय. नमस्कार, मी सौ शालिनी संजय सुखदान बोलते आणि प्रभाग क्रमांक 2ची नगरसेविका. नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलं आहे. इथला हा कचरा इथून उचलावा किंवा ह्यो बंद करावा, इथं टाकू नये एवढं मी त्यांना निवेदन दिलं आहे. न बंद केल्यास आम्ही आंदोलन करणार आहे 15 दिवस. यावेळी सदरचे निवेदन नगरसेविका सौ शालिनीताई सुखदान यांच्या हस्ते नगरपंचायतचे पाणीपुरवठा विभागाचे इंजिनियर निखिल नवले तसेच प्रशासकीय सेवा कर निरीक्षक अशोक आहेर यांना देण्यात आले. यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष संजय सुखदान, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष जाकीरभाई शेख, पत्रकार रमेश शिंदे आणि या भागातील नागरिक उपस्थित होते. नेवासा नगरपंचायत, ज्या ठिकाणी नेवासा नगरपंचायतने डम्पिंग ग्राउंड म्हणजे कचरा डेपो तयार केलेला आहे, तो भाग म्हणजे प्रभाग क्रमांक 2. प्रभाग क्रमांक 2 मध्ये नेवासा नगरपंचायत कचरा डेपो केलेला आहे. तुम्ही इकडे शूटिंग मारा, सर्वत्र कचरा पसरलेला आहे, सर्वत्र डुकरं आहेत, इतर जनावरं आहेत आणि त्यांनी या प्रभागामध्ये या जनावरांनी सुळसुळाट केलेला आहे. तर आम्ही या अगोदरही माननीय नगरपंचायतचे मुख्याधिकारी साहेब यांना तोंडी वेळोवेळी सूचना दिलेल्या आहे की या प्रभागामधील जो डम्पिंग ग्राउंड आहे ते त्वरित बंद करावं, परंतु अजूनही त्याची दखल नाही घेतली. म्हणून आज आम्ही दिनांक 5 जानेवारी 2019 रोजी लेखी स्वरूपात सौ शालिनी संजय सुखदान यांच्या लेटर हेडवर, प्रभाग क्रमांक 2च्या नगरसेविका यांच्या लेटर हेडवर
आम्ही मुख्याधिकाऱ्यांना सूचित केलेलं आहे की नेवासा नगरपंचायत प्रभाग क्रमांक 2 मधील कचरा डेपो 15 दिवसाच्या आतमध्ये येथून त्वरित हलवावा। येथील लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। इथं रोगराई पसरायला सुरुवात झालेली आहे आणि विशेष म्हणजे हा कचरा डेपो तुम्ही इकडे शूटिंग मारा, एकदम प्रवरा नदीच्या तीरावर आहे। नदीचं पाणी एकदम खेटून आहे, ते पूर्ण पाणी हे दूषित व्हायला लागलेलं आहे। त्यामुळे येथील नागरिकांचं आरोग्य खूप धोक्यात यायला लागलेलं आहे आणि या पत्राद्वारे आम्ही असं सूचना केलेली आहे की जर नेवासा नगरपंचायतने 15 दिवसामध्ये हा कचरा डेपो जर बंद केला नाही तर आम्ही कोणतीही पूर्वसूचना न देता या डेपोवर येणाऱ्या सर्व घंटागाड्या तिथंच अडवून त्याच ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहोत। याची प्रशासनाने दखल घेतली पाहिजे आणि जर कधी हे न केलं, इथलं डेपो न उचलल्यास आमच्या आरोग्याचा जर प्रश्न निर्माण झाला तर त्या आरोग्याची जबाबदारी सर्व नगरपंचायतवर राहील। याची शिवसाहेबांनी दखल घ्यावी। जय हिंद, जय भारत। कचरा कोंडी बंद करावा, इकडे टाकून नाही देणे, याची कुठेतरी सोय करावा देणे वेगळ्या ठिकाणी, कारण हे आमचे लेकरं बाळ लहान असताना ते आजारी पडून राहिलेत। त्याच्यामुळे त्यांना फक्त एवढंच आहे का 15 दिवसात तुम्ही एवढं हे कुणीकडे तरी साईडला हे करा, कारण लेकरं बाळ आमचे आजारी पडून राहिलेत। हेच ग्रामपंचायतचा कचरा कुंडीचे सारे इकडे आणून टाकू राहिले, घाण आहे, सारे डुकरं फिकरं सारी घाण करू राहिली इकडे। त्याच्यामुळे ना लेकरं बाळ आमचे आजारी पडून राहिले आणि सारा वाश येऊ राहिला इकडं। हे मशमभूमीमध्ये सुद्धा सारा कचरा जाऊ राहिला, ते तिकडे व्यवस्थित करू राहिले ते, हे सारा कचरा तिकडे जाऊ राहिला। त्याच्यामुळे ना याच्या जर 15 दिवसामध्ये काहीतरी व्हायला वाट करून व्यवस्थित करावं आणि त्यांनी कुठेतरी सोय करून टाकावी याची। ती गाडी भरून आली, खूप वास होतो आम्हाला, इथं नाही टाकायला पाहिजे कचरा। सगळ्या गावाचं केर इथं येतो, आम्हाला वास येतो, तकलीफ खूप आहे आम्हाला। लेकरा बाळाला 15 दिवस दवाखान्यात वारा सुटलं, सगळ्या पिशव्या गबळ सगळं आमच्या तिकडे येऊन पडत गबाळात। बस मग हे डुकरं पण खूप वास येतो, याच्यामुळे लहान लेकरं आजारी पडते, तिकडली सगळी घाण आमच्या इकडे उडून येते, डुकरं विकर खूप त्रास देतात आम्हाला। इकडला कचरा सगळा बंद करावा लोक, तर कचरा जर बंद नाही केला तर आम्ही 15 दिवसात आंदोलन करू। 15 दिवसात जर कचरा बंद नाही केला तर आम्ही एक कपी गाडी कचऱ्याची येऊन देणार नाही। कचरा इथं नाही पाहिजे ना, ह्या कचऱ्यामुळे लई त्रास होतो आणि जर बाहेर जर आला ना तर कधी कधी असं दम घुटल्यासारखं होतं, कधी म्हणजे लई त्रास म्हणजे लई होते। त्याबरोबर आहे एकदम घाण वास येतोय, डुकरं सुद्धा असं इकडे लोण पर घरापर्यंत येते आणि आपल्या घर म्हणजे एवढ्या सोयीच नाही अजून का, असं त्याला गेट बेट काही नाही का, लगेच डुकरं घरापर्यंत चुलीपर्यंत येतात लगेच। पण हा कचरा नाही पाहिजे, सगळा वापर आपला बाहेर आहे ना, त्याच्यामध्ये डुकरं नसले पाहिजे आणि हे बंद झालं, हे सगळा कचरा इथं नाहीच पाहिजे लगेच। आणि लहान मुलं पण लय आजारी पडतात, 8 दिवसाला त्यांना दवाखान्यात न्यावं लागतंय, वाऱ्याने उडून सगळे आमच्या इकडे। आपण जे प्रभाग क्रमांक 2 मध्ये जे आपलं डम्पिंग ग्राउंड आहे सध्या, त्याबाबत आपण सध्या मागं विषय झाला होता आता शिवसाहेबांनी त्याबाबत तहसीलला एक लेटर पाठवलेलं आहे, म्हणजे जागा उपलब्ध करून द्यावं डम्पिंग ग्राउंडचं। पण त्यांचा अभिप्राय आला, त्यांनी जागा उपलब्ध करून दिल्यावर आपण त्या ठिकाणी व्यवस्था करून घेऊ आणि आता शिवसाहेब संध्याकाळी आल्यावर त्यांच्यावर आपण चर्चा करून याच्यावर काय निर्णय घेता येईल तात्पुरता स्वरूपात का होईना त्याशी आपण चर्चा करून घेऊ आल्यावर। नाही 15 दिवसात त्यांनी लिमिट दिलं आहे, त्याच्या अगोदर आपण निर्णय घेऊ आणि त्याचं जे समाधान होईल ते असाच निर्णय आपण घेतला जाईल। हा, त्याचा जे गटारीचं पाणी जे आहे ना त्याचा आपलं सिवरेज ट्रीटमेंट प्लांटचा ते प्रस्ताव त्याचा DPR बनवायचं काम चालू आहे, तर सिवरेज ट्रीटमेंट प्लांटचा आपण DPR करून तो शासनाला सादर करू। नाही त्याच्यावर ट्रीटमेंट केली जाईल। सी24साठी शंकर नाबदे, नेवासा। शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी। कोणाला तारणार गणेशनगरचे मतदार, श्रीगोंद्याचे प्रभाग 5चे दिग्गज उमेदवार उतरणार रिंगणात। मिरजेत 6 महिला चोरट्यांचा धुमाकूळ, रात्रीच्या सुमारास लाखोंचा ऐवज केला लंपास। राहुरीच्या विल्सन बायबल चर्चच्या जागेवर होत असलेले अतिक्रमण काढण्यासाठी पास्टर केशव वाघ यांचे पोलिसांना निवेदन। आणि श्रीगोंद्याच्या प्रभाग 6 वर शहरासह संपूर्ण तालुक्याचे लक्ष। याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं। ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा C24 तास। जगा वर्तमानात, बिनधास्त।